काळमावाडी धरण 50% भरले. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील अनेक भागांसाठी महत्त्वाच्या असलेल्या काळमावाडी दूधगंगा धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 12.8 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 50% भरले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 101 मिलीमीटर पाऊस झाला असून 1 जूनपासून आज अखेर एकूण 1672 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. मात्र धरणाच्या सर्व्हिस गेटमधून कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. काळमावाडी धरणातून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांसह कर्नाटकातील सीमा भागाला पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी सिंचनाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे धरणातील वाढता पाणीसाठा दोन्ही राज्यातील नागरिक व शेतकऱ्यांसाठी समाधानकारक मानला जातोय. केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर.